नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. संसदेमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक याला मंजुरी मिळाली आहे. जवळजवळ 12 तास याच्यावरती चर्चा झाली. हे विधेयक लोकसभेत मांडलं अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी आणि त्याच्यावरती मग दोन्ही बाजूंनी अतिशय आक्रमकपणे मांडणी करण्यात आली. रिजिजू यांनी हे वक्फ बोर्ड म्हणजे नेमकं काय आहे, वक्फ म्हणजे काय आणि याला अधिकार काय आहेत, बोर्ड काय करतं, या सगळ्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये मांडल्या आणि यात हे सुधारणा विधेयक कशासाठी आणलं जात आहे. गरीब मुस्लिमांच्या संरक्षणासाठी, त्यांना शिक्षण, आरोग्य यात सुधारणा व्हाव्यात, त्यासाठी वक्फ बोर्डाचा उपयोग व्हावा, यासाठी हे सुधारणा विधेयक आहे असं मांडलं. त्यात वक्फ बोर्ड सुधारणा करण्याच्या बाजूने मांडणी करताना अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाला एवढे अधिकार दिले गेले आहेत की कोणाच्याही प्रॉपर्टीवरती ही प्रॉपर्टी आमची आहे असा हक्क ते सांगू शकतात आणि संबंधिताची प्रॉपर्टी ही त्याची आहे हे त्या वक्फ बोर्डाकडेच सिद्ध करावं लागतं, त्याला न्यायालयात जाता येत नाही अशी तरतूद पूर्वी होती. आणि त्यामुळे कदाचित एखाद्या वेळा संसद देखील आमची प्रॉपर्टी आहे असं ते म्हणू शकतात. इथपर्यंत हे मुद्दे मांडण्यात आले. वक्फ बोर्डची सुधारणा जी आहे ती सामान्य मुस्लिमांच्या हितासाठी करण्यात येत आहे. अनेक गावं, आता तामिळनाडूमध्ये अनेक गावं हिंदूंची गावं आहे, तिथं एकही मुस्लिम नाही आणि पूर्ण गावच वक्फ बोर्डाचं आहे अशी मांडणी करण्यात आली. त्यासाठी मग पुन्हा त्यांना दारं वक्फ बोर्डाची ठोठवण्याची वेळ आली. आता काय आहे की वक्फ बोर्डाची ही सुधारणा मांडताना सत्ताधारी असं म्हणत होते की ही सुधारणा ही केवळ गरीब मुस्लिमांना त्याचा लाभ मिळावा यासाठी आहे. अनिर्बंध सत्ता जी वक्फ बोर्डाकडे होती त्यावर नियंत्रण आणण्यासाठी ही सुधारणा आहे आणि कोणाच्या वैयक्तिक हक्कावरती गदा आणण्यासाठी ही सुधारणा नाही. मुस्लिम समाजाचे अधिकार हे अबाधित राहतील, त्यांच्या कुठल्याही अधिकारावरती बंधन येणार नाही, त्यांना दान घेण्यासाठी किंवा देण्यासाठी कुठलीही बंधनं नाहीत, अशा सगळे मुद्दे त्याच्यामध्ये मांडण्यात आले. तर विरोधी पक्षाच्या वतीने याची सगळी बाजू मांडताना लोकसभा निवडणुकीमध्ये मताची टक्केवारी घसरली, आपली मतं आपल्या बाजूनी राहावीत आणि केवळ मतपेढी ही आपली बांधून राहावी यासाठी हे वक्फ सुधारणा विधेयक आणण्यात आलं आहे अशी टीका करण्यात आली. अल्पसंख्याकाचं रक्षण करता येत नाही असा आरोप करण्यात आला आणि त्याहूनही मोठा आरोप असा की या सगळ्या मुस्लिमांच्या प्रॉपर्टीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी सरकार धडपड करतंय, सरकार आपल्या हस्तकाकरवी या सगळ्या प्रॉपर्टीवरती झडप घालतंय असे आरोपही करण्यात आले. त्यात प्रामुख्याने सरकारची नियत चांगली नाही असा अखिलेश यादव यांनी आरोप केला. अरविंद सावंत जे शिवसेनेचे प्रमुख आहेत लोकसभेतले ते बोलले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके बोलले. सगळ्यांनी मंडळींनी आपलं म्हणणं मांडलं. अरविंद सावंत यांना बोलताना त्यांना फार अडचण होत होती. ते ज्या पद्धतीनं टीका करत होते भाजपवरती, त्यांना इतकं सडेतोड उत्तर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलं. शिंदे असं म्हणाले की जरा शोध घ्या, ममता बॅनर्जी जेव्हा सत्तेत होत्या तेव्हा पश्चिम बंगालमध्ये वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीवरती किती बंधनं आणली, किती चौकशी करण्यात आली. दिल्लीमध्ये जेव्हा काँग्रेसच्या मंडळींनी आपवरती गंभीर आरोप केले वक्फच्या प्रॉपर्टी संबंधामध्ये, त्यामुळं इंडिया आघाडीतीलच घटक पक्ष हे प्रामाणिक नाहीत, ते आपल्या भूमिकेवरती ठाम नाही आहेत आणि अडचण कोणाला आहे तर या मंडळींना आहे अडचण.
वक्फ बोर्डावरती जर सुधारणा आल्या तर हे अडचणीत येतील म्हणून हे विरोध करतायत आणि पुराव्यानिशी सगळे संदर्भ कोणत्या साली कोणत्या राज्यात काय झालं असं श्रीकांत शिंदेनी मांडलं. संबित पात्रा बोलले, रविशंकर प्रसाद बोलले. दोन्ही बाजूनी अतिशय चांगली भाषणं झाली. पण काय आहे, विरोधकांचा दावा असा की हे सत्तेसाठी करतायत, मतपेढीसाठी करतायत. आणि हे कोणासाठी करतायत? विरोधक जनहितार्थ, हो की नाही, सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी करतायत. दोन्ही बाजूनी आपापली मतपेढी टिकावी यासाठीचाच विषय होता. मग ती काँग्रेसची बाजू असो नाही तर मग भाजपच्या NDAच्या सगळ्या घटक पक्षांचा असो. फक्त प्रत्येकजण आपली जी भूमिका आहे ती व्यापक राष्ट्रहितासाठी कशी आहे असा मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि संसदेमध्ये दोन्ही बाजूने याच पद्धतीने प्रयत्न झाले. पण आता याकडे बघताना जे उच्चभ्रू मुस्लिम आहेत ते याच्याकडे कसं बघतात, जे सामान्य गरीब मुस्लिम आहेत ते कसं याच्याकडे बघतात, ज्यांचा या विषयात संबंधामध्ये अभ्यास आहेत ते कसं बघतात, हे सगळं बघणं खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण आगामी काळामध्ये या वक्फ बोर्डातल्या सुधारणांचा लाभ काय काय होणार आहे, सामान्य माणसाला खरंच त्याचा लाभ होणार की नाही होणार, हे सगळे मुद्दे समोर येणार आहेत. आणि त्यातनं मग सरकारची प्रामाणिकता किती आहे, विरोधक जे आक्षेप घेत आहेत त्यात किती तथ्य आहे, ह्या सगळ्या बाबी समोर येणार आहेत. परंतु संसदेमध्ये या भूमिका मात्र उघडपणे मांडाव्या लागल्यात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मात्र कचाट्यात पकडण्यामध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यशस्वी झाले. देवेंद्र फडणवीस यांनी 3 दिवस अगोदरच म्हटलं होतं की बाळासाहेब ठाकरे जी भूमिका मांडत होते त्याच्याशी तरी हे प्रामाणिक राहणार का. आणि संसदेत त्यांना हे प्रामाणिकपणे राहता आलं नाही. कारण पुन्हा आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. मरता क्या नाही करता असं म्हणतात ना, त्या पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुंबई महानगरपालिका ताब्यात राहावी यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतायत. कसं आहे, कमरेचा जो नेसू आहे ते सोडून द्यायला देखील ते तयार आहेत. काहीही होऊ द्या पण आमच्या हाती सत्ता मिळाली पाहिजे यासाठीची ती धडपड आहे. ओव्हरऑलच सगळीकडेच आपापल्या भूमिकेवरती मुस्लिम मतं एक गठ्ठा आपल्याला मिळावीत यासाठी काँग्रेस असेल आणि NDA आघाडीतली मंडळी असतील ते प्रयत्न करतायत. तर आपल्याकडे असणारे हिंदू मतं यांचं विभाजन होऊ नये, मुस्लिम मतांमध्ये खरं काय खोटं काय ही भूमिका मांडून मुस्लिमांमध्ये देखील जो एक बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जातो आहे तो हाणून पाडण्याचा प्रयत्नही या निमित्ताने NDAतील पक्ष करतायत. आता याचे परिणाम काय होतील हे आगामी काळात कळणारच आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.